कांदळगावचं रामेश्वर मंदिरात आता आलो आहे आम्ही मालवणमध्ये दर्शन घेण्यासाठी. कांदळगावच्या रामेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. मालवणमधील मच्छीचा जो लिलाव होता सकाळी, हे जे मार्केट मच्छीसाठी बघा किती लोक जमले तिथे. मच्छी किती मोठं मार्केट आहे मच्छीसाठी इकडे. बघा किती गर्दी जमली आहे बघा मच्छी घेण्यासाठी. बघू या ना मग चला सुरू बघू या ना मग चला सुरू अरे थांब जरा थांब. 2400 काय घ्यायची का तू माहिती? पीस बारीक कर. मोठे आहेत का पण? हा ती द्या एक. तारकर्लीच्या समुद्राच्या किनाऱ्यावर आले. तारकर्लीचा समुद्र संध्याकाळची वेळ बघा सूर्य कसा मावळतीला चाललेला समुद्राच्या दिशेने दिसते. मागडे खाली कशाला बघताय? कुणकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहे. हे समोर दिसते ते कुणकेश्वर मंदिर आहे. कुणकेश्वर मंदिराच्या जवळचा हा समुद्र किनारा छान दिसतं बघा. लाटा कशा उसळतात बघा. सुंदर परिसर आहे. कुणकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी चाललं आहे आता. हे समोर दिसतं ते कुणकेश्वराचं मंदिर आहे. और तिथे सूर्यस्थान दिसतं समुद्र. समुद्राच्या लाटा बघा कसं होतं. हे मंदिर कुणकेश्वर. फोटोग्राफीला अलाउड नसल्यामुळे काही शूट करता आलेलं नाही. आता बाहेर आलो मंदिराचं दर्शन घेऊन. कुणकेश्वराचं मंदिर आहे बघा किती सुंदर आहे. पुरातन आजच्या या कोकणातल्या भागात आपण प्रथम रामेश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर मच्छी मार्केट मालवण येथील जो लिलाव होतो मोठा मच्छी मार्केटचा तो पाहिला. त्यानंतर तारकर्लीला जाऊन तिथला समुद्र किनारा पाहिला. आणि सगळ्यात शेवटी कुणकेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आज हा ब्लॉग इथेच संपवतो आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
बाय बाय.